सरवरी भाग 3. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 2 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज सरवरीच्या जाधवांच्या कुटुंबातील पहिला दिवस होता, लग्नानंतरचा. तरीही तिला काही जाग आली नव्हती. काल खूप थकल्याने तिला जाग आली नाही. पण अमन मात्र लवकर उठून आपला नेहमीप्रमाणे फ्रेश झाला होता. लग्न झालं होतं त्याचं हे जगाला माहीत होते, पण एवढ्या तडपातडफी झाल्याने बाहेरील लोकांना नेमकं कारण जाणून घ्यायचे होते. त्याला मात्र कोणाला काही उत्तर द्यावेसे वाटत नव्हते. त्यामुळेच तो त्यांचे कॉल टाळत असतो. तो ऑफिससाठी तयार होत असताना त्याची नजर घड्याळाकडे गेली. तसं त्याच्या कपाळावर किंचितशा आठ्या पडल्या. ही मुलगी एवढा वेळ झोपते का नेहमी? तो आरशासमोर तयार होत मनातच बोलतो. त्याला आता तिची काळजी देखील वाटून राहते. तसा तो आपला कोट अंगावर चढवून सरवरीजवळ जातो आणि थोडंसं मनाला समजावत तिच्या कपाळावर हात ठेवतो. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवताच त्याला तिचे कपाळ गरम लागते. तसा तो घाबरतो. ओ नो, हिला तर ताप आहे. एवढा धसका घेतला का हिने? खरंच मला जर तुझे आयुष्य बदलता आले असते ना, तर नक्कीच बदलले असते. पण आता प्रयत्न करेन सरवरी. अमन काळजीने तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याने लगेच आपला फोन हातात घेऊन डॉक्टरला कॉल केला. त्यांच्यावर थोडंसं खेचकूनच त्याने त्यांना अर्जंटली घरी बोलावून घेतले. तसे डॉक्टर देखील काही वेळातच आपली बॅग घेऊन जाधवांच्या घरी पोहोचतात. खाली त्यांना आलेलं पाहून जाधवांच्या घरातील मंडळी प्रश्न विचारतात, पण डॉक्टर त्यांना काहीही न सांगता वर अमनच्या रूममध्ये येतात. डॉक्टर, चेक करा ना माझ्या बायकोला, अमन त्यांना आलेलं पाहून म्हणाला. तसे डॉक्टर आपली बॅगमधून त्यांना हवं ते सामान काढून सरवरीला तपासायला लागतात. ते सरवरीला योग्य प्रकारे ट्रीट करतात. डॉक्टर, काय झाले आहे तिला? अमन आपल्या गळ्यातील टॉयला लूज करत विचारतो. सर, त्यांना कसला तरी ट्रेस आहे, त्यामुळे अशी हालत केली आहे त्यांनी. त्यांना जर योग्य प्रकारे तुम्ही सांभाळलात तर त्या बाहेर येतील. टेन्शनचं कारण नाही आहे. मी सध्या त्यांना ट्रीट केलं आहे, त्यामुळे त्या बऱ्या होतील. डॉक्टर हळू आवाजात बोलतात, कारण अमनला ते घाबरत होते. पण त्यांचं ते बोलणं ऐकून अमन सुटकेचा श्वास घेतो आणि डॉक्टरला पुढचं सगळं विचारून त्यांना पाठवून देतो. आज सरवरीला असे अवस्थेत सोडून जाणं त्याला पटत नव्हतं, कारण ती या घरातील कोणत्याच व्यक्तीला ओळखत नव्हती. त्यामुळे ते आणखीन घाबरून जाईल या विचारानेच तो मोबाईल काढून ऑफिसच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करतो. आज सरवरीच्या बाजूला बसून राहतो. अमन, आम्हाला बोलायचे आहे तुमच्यासोबत. एक मध्यम वयाची बाई तिथं येत बोलते. पैठणी पिंक कलरची साडी तिने नेसली होती. दिसायला गोरी अशी होती. सौभाग्यवती असल्याने कपाळावर भलं मोठं कुंकू होतं आणि गळ्यात मंगळसूत्र. प्रतिष्ठित घराण्यातील असल्याने डोक्यावर पदर आणि बरेच असे दागिने देखील त्यांच्या अंगावर होते. त्या बाईचा आवाज ऐकून अमन सरवरीकडे पाहतो आणि तिची ब्लँकेट व्यवस्थित करून तो उठून उभा राहतो. आई, बोला, काय बोलायचे आहे तुम्हाला? अमन शांतपणे विचारतो. अमन, हे लग्न असं तुमचं अचानक झालं, तरीही आम्ही काही बोललो नाही. पण त्या मुलीला घरात येऊन एक दिवस झाला नाही की आजारी पडली आहे. अशा कमजोर मुलीमध्ये काय पाहून तुम्ही हे लग्न केलं, याची उत्तर आम्हाला हवी आहे अमन. त्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून हलू देणार नाही. अमनची आई थोडीशी आवाज वाढवत बोलते. आई, सांभाळून बोला तुम्ही. कमजोर तर ती नाहीच आहे. आम्ही बांधील नाही आहोत कोणाला उत्तर द्यायला. सून आहे म्हणून लगेच जबाबदारी टाकायची गरज नाही तिच्यावर. जसं तुम्ही निशाला वागवता ना, तसं तिला वागवा. उगाच सून म्हटलं की घरातील हे कर ते कर करत जाऊ नका. अमन अगदी शांतपणे पण आवाजात जरब ठेवूनच बोलतो. त्याचं ते बोलणं ऐकून त्याची आई त्याला अविश्वासाने पाहायला लागते, कारण कालच्या आलेल्या सरवरीसाठी तो असं काही बोलेल असं त्यांना वाटलं नव्हतं. अमनची आई चिडूनच म्हणाली. आई, आधीच सांगत आहोत आम्ही, एक मुलगी तुमच्या घरात आली म्हणजे तुम्ही तिला नोकरासारखे वागवायचे नाही. हळूहळू ओळख होऊ द्या तिची या घरातील लोकांसोबत. तिला ओळखा. तिच्यात निशाला पहा, मग तुम्हाला
कधी ती तुमची सून आहे असं वाटणार नाही. जसे इतरांना आईची माया देत असतात ना, तसंच तिला द्या. बघा, तिच्या मनात असलेले विचार बदलतील. लग्न म्हणजे दोन मनाचे मिलन असं नसतं ना. एक मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा ती अनेक नातीगोती आचार-विचार घेऊन येते. ती जशी माहेरी राहत असायची तशीच जर आपण तिला स्वतंत्र दिले तर ती आपल्या जबाबदाऱ्या योग्य पार पाडेल. सोबतच संसार देखील चांगला चालेल. संसार काही आमच्या दोघांचा नाही आहे आई. यात तुम्ही सगळे पण येतात. आजवर आपली फॅमिलीमध्ये मुलीला कधीच जास्त स्वतंत्रपणे वागवलं गेलं नाही. पण तुम्ही एक संधी द्या सर्वांना. बघा, तुमचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करतील. अमन आईला समजावत बोलतो. त्याचं ते बोलणं ऐकून त्याची आई विचारात पडते. आई, एकेकाळी तुम्ही पण सून होताच की. तेव्हा तुमच्या सासूबाई तशा वागल्या म्हणून तुम्ही माझ्या बायकोसोबत पण तसंच वागत राहिला तर सासू सून हे नातं तसंच राहील. त्यापेक्षा जर तुम्ही प्रेमाने तिची आई बनून वागलात तर तुम्हाला एक नवीन मुलगी मिळेल आणि तुमचे नाते टिकत जाईल. आपल्या समाजातील सासू सुनेची व्याख्या बदलायला देखील सुरुवात होईल. आई, कालपासून तिला साधं कोणी विचारलं नाही आल्यापासून मग ती कशी तुमच्यात मिसळत जाईल. आज ती बरी नाही तर तुम्ही विचारायला आलात. काल असं तिला विचारले असते तर ती स्वतः एकटं तरी समजणार नाही आई. कधी कधी काही गोष्टी मुली आम्हाला पुरुषांना नाही सांगू शकत. मग त्यांना कोणीतरी हक्काची अशी मैत्रीण हवी असते. ते नातं बनवा तुम्ही. दोघींचे आवाजाने घर भरलेले वाटेल ना. त्यामुळे मी बोलत आहे तुम्हाला. बाकी तुम्ही समजूतदार आहात आई. अमन त्याच्या आईला विचारात पाहून बोलतो. त्याचं ते बोलणं ऐकून त्या निशब्द होतात. कारण अमन जरी लहान असला त्यांच्यापेक्षा तरीही तो विचाराने मोठा होता. आज जे काही तो बोलत होता ते पाहून त्यांना त्याला काय बोलावे हे समजत नव्हते. त्या शांत होतात आणि तशाच सर्वरीकडे जातात. त्या सर्वरीच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवतात. लवकर बरी हो पोरी. ही आई तुझी वाट पाहत आहे. तू भाग्यवान आहेस. तुला असा जोडीदार मिळाला. आणि मी देखील अमनच्या बाबतीत स्वतःला भाग्यवान समजते. कारण असा विचारी मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. अमनची आई सर्वरीकडे पाहून म्हणाली. आईचे ते बोलणं ऐकून अमनच्या ओठांच्या कडा रुंदावतात. आम्ही यांच्या जेवणाचे पाहतो. तुम्ही त्यांना सांगा जास्त काळजी करू नका आणि घाबरू नका. हे घर आपलंच समजा असं सांगा. अमनची आई थोडीशी हसतच म्हणाली. ती तशीच तिथून सरळ बाहेर जाते. अमन एक सुस्कारा सोडून घरूनच आपलं काम करत सर्वरीच्या बाजूला बसतो. राहून राहून तो तिचा ताप देखील चेक करत असतो. दुपारी कधीतरी सर्वरीला जाग येते. ती कसं तरी डोळे उघडते. तशी अमनची नजर तिची हालचाल पाहून तिच्यावर जाते. तू झोपून राहा. कोणी काही बोलणार नाही तुला. अमन तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. पण त्याचं ते ऐकून ती थोडीशी चिडतच बेडवर उठून बसते. काही गरज नाही तुमच्या खोट्या वागण्याची आणि सहानुभूतीची. मी या घरची सून आहे. त्यामुळे मला माहीत आहे माझी जबाबदारी. सर्वरी चिडक्या स्वरात बोलते. व्हाट? एकतर तुला बरं नाही आहे त्यामुळे मी बोलत आहे. यात कसला आला खोटेपणा? सहानुभूती दाखवत नाही. तू माझी बायको आहेस. तू मानलं नाही मला नवरा तरीही मी मानतो. अमन बायको या शब्दावर जोर देत म्हणाला. काय जबरदस्ती आहे यार तुमची. लग्न पण केलं आणि आता असं पण वागत आहात. मी जाणार इथून बाहेर. सर्वरी वैतागून बोलते. अंगात त्राण तर नव्हता तरीही उठून बाहेर जायचं होतं तिला. ती अमनला झिटकारून जात असते की तेवढ्यात अमन आपला लॅपटॉप बाजूला ठेवून पडत तिच्या दिशेला जाऊन तिला काही कळायचे आत स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो. त्याच्या अशा वागण्याने ती घाबरते. कारण आजवर असा स्पर्श तिला कोणी केला नव्हता. अहो सोडा तुम्ही मला प्लीज. खाली ती रिक्वेस्ट करत बोलते. पण तो नाही मध्ये मान हलवून तिला बेडवर आणून ठेवतो. गप्प झोपून राहा. डॉक्टरने आराम करायला सांगितलं आहे. अमन थोडंसं चिडून तिच्या अंगावर पांघरून टाकत म्हणाला. त्याची ती काळजी आणि चिडणं पाहून ती काही वेळ विचारात पडते. आजवर घरात कधी मी बिमार पडली तरीही आईबाबांनी कधी साधी विचारपूस केली नाही. हा फक्त मारलं
त्यातून ते दाखवत असायचे मी फक्त त्यांची आहे, त्यामुळे ते माझ्यासोबत काहीही करू शकतात हे. पण मात्र एवढीच आजारी पडली की असं बोलत आहेत आणि ट्रीट करत आहेत. खरंच चांगले आहे की नाटक करत आहेत वागण्याचा. नवरा कधीच समजून घेत नाही बायकोला. पण असं असलं तरीही देखील काल त्यांनी मला काहीच कसं केलं नाही. सर्वरी मनातच स्वतःशीच बोलत असते. अमन तिच्यासमोर जेवणाचं ताट आणून ठेवतो तरीही तिचं लक्ष नसतं. हे पाहून तो स्वतःच एक घास हातात घेऊन तिच्या तोंडाकडे नेतो. तशी ती भानावर येते. हे हे काय करत आहात तुम्ही? मी खाऊ शकते माझ्या हाताने. सर्वरी भानावर येत म्हणाली. हां, ते असतं तर मगांपासून मी आवाज देतोय तर खाल्लं असतंच ना तू. पण तुझं तर लक्षच नव्हतं, त्यामुळे कर आता मी भरवतो. अमन हसून तिला बोलतो. तशी ती तिच्याही नकळत तोंड उघडून त्याच्यासमोर केलेला घास खाते. खाताना तिचे डोळे भरतात आणि अचानक ठसका लागतो. तसा अमन तिला पाणी प्यायला देतो आणि हळूहळू तिच्या पाठीवर काळजीने हात फिरवतो. काही वेळाने तिचा ठसका कमी होतो. तसा तो सुटकेचा श्वास घेतो. तो तिला जेवण भरवून गोळ्या देऊन झोपून लावतो आणि त्यानंतर पुन्हा स्वतःचं काम करत बसतो. सर्वरी तिच्याही नकळत अमनच्या वागण्याने त्याच्याकडे ओढली जात होती. अमन रात्रीचा गूढपणे लॅपटॉपवर काहीतरी करतो आणि स्वतःचीच हसून तो लॅपटॉप बंद करतो. लॅपटॉप बंद केल्यावर तो सर्वरीची ब्लँकेट व्यवस्थित करतो. सर्वरी, उद्या नक्कीच तू खुश होशील. तू आनंदी असली की मी पण आनंदी असेन. लव यू स्वीटहार्ट. तुझ्या स्वप्नांच्या दिशेने हे एक पाऊल तुझे त्या दिशेला आहे असं समज. अमन तिच्या चेहऱ्याकडे पाहून बोलतो आणि तसाच पुन्हा कालसारखा सोफ्यावर जाऊन हसतच झोपून जातो. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर एकच बातमी झळकते. ती बातमी पाहून जाधव कुटुंबासकट सर्वरी देखील शॉक होते. रातोरात सर्वरी इस यूट्यूब चैनल के बने 1 मिलियन सब्सक्राइबर. सिर्फ 8 घंटों में चॅनल हुआ फेमस. एक हिंदीतील रिपोर्टर मुलगी हातात माईक घेऊन बोलत असते. तिच्या बाजूला बरेच बॉलिवूडमधील कलाकार फोनद्वारे चर्चा करत असतात. मध्ये एका कोपऱ्यात एक मुलगी मस्त चेहऱ्यावर नटखट एक्सप्रेशन ठेवून बेधुंद होऊन नाचत असते आणि सगळेजण तिचे कौतुक करत असतात. खाली त्या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंटची स्क्रीन देखील शेअर केली जात होती. ते सगळं पाहून सर्वरी भलतीच शॉक होते. पण अमन मात्र आपला शांत कॉफी पीत असतो. सर्वरी रागातच त्याला पाहून त्याच्याकडे जात असते. तसा तो तिला इग्नोर करून रूममध्ये जातो. सर्वरी देखील त्याच्या मागे जाते. अहो, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची? मला बिलकुल पटलं नाही हे. मी काल पण नकार दिला होता आणि आजही नकारच आहे, ती रागातच बोलते. सर्वरी चॅनलचे 1 मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुझा व्हिडिओ 20 लाख लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे तुला बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहेत. ही तर आनंदाची गोष्ट आहे यार. आणि तू कसा चेहरा करून बसली आहेस? चल खुश हो. अमन हसूनच बोलतो. व्हिडिओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून? सर्वरी त्याच्याकडे नजर रोखून पाहत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो. कथा काल्पनिक आहे. सर्वरीचे लग्न कसे झाले वगैरे हे कळेलच लवकर. तोपर्यंत एन्जॉय करा कथा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.